मिरची आपली छान झालेली आहे. तुम्ही पण ही अशा पद्धतीने नक्की करून बघा. खूपच छान लागते. आज आपण करणार आहे भरून शिमला मिरची. भरून शिमला मिरची करण्यासाठी आपल्याला अर्धी वाटी फुटाणे लागणार आहे. फुटाण्याची डाळ किंवा असे फुटाणे घेतले तरी चालणार आहे. अर्धी वाटी. अर्धी वाटी शेंगदाणे, लसूण, एक चमचा धना, एक चमचा धने, अद्रक आणि थोडंसं अगदी थोडं खोबरं लागणार आहे. 2 कांदे घेतलेले आहेत बारीक चिरून. शिमला मिरची आपली किती आहे त्या अंदाजे हा मसाला घ्यायचा आपल्याला. आता याच्यासाठी आपण आधी शेंगदाणे आणि फुटाणे आपण भाजून घेणार आहे. 1 चमचा तेल घ्यायचं. त्यातच टाकून घेऊ अर्धी वाटी शेंगदाणे. शेंगदाणे छान लाल करून घ्यायचे याच्यामध्ये. म्हणजे आपण जो मसाला शेंगदाणे छान आपले तेलामध्ये फ्राय करून घ्यायचे. म्हणजे आपण जो याच्यामध्ये मसाला भरणार आहे त्याला चव खूप छान लागते. अर्धी वाटी फुटाणे घेतले ते पण यातच टाकून घेऊ. शेंगदाणे भाजत आले की फुटाणे टाकून घ्यायचे. फुटाणे किंवा डाळ्या नसतील तरी ना आपण इथं अर्धी वाटी बेसन टाकायचं, बेसन पीठ, आणि ते पण असं छान भाजून घ्यायचं तेलामध्ये. यातच टाकून घेऊ खोबरं. एक चमचा धने घेतले ते टाकून घेऊ. अर्धा चमचा जिरे. बडीशोप पण यात अर्धा चमचा टाकली तरी हे खूप छान लागतं. असेल तर ते पण बडीशोप पण टाकून घ्यायची. यातच टाकून घेऊ लसूण आणि अद्रक. या पद्धतीने तुम्ही एकदा करून बघितलं नाही शिमला मिरची, खूप छान चव लागते या मिरचीची. मसाला आपला छान झालेला आहे फ्राय. आता गॅस बंद करून घेऊ आणि मिरची कट करून घेऊ. तोपर्यंत मसाला थंड करून घ्यायचा. शिमला मिरची कट करताना वरच्या बाजूनी कट करायची. हे म्हणजे छान आपल्याला ती मसाला भरले जातो आणि मस्त ती फ्राय होते. मसाला बाहेर येत नाही. अशी कट करून घ्यायची आणि आतलं हे असं कट करायचं. म्हणजे ह्या सगळ्याच बिया निघून जातात आणि अगदी छान मसाला आपल्याला यात भरता येतो. सगळ्या मिरच्या अशा कट करून घ्यायच्या. अजून एक मिरची मी कट करून दाखवते. मिरची आपली कट करून झालेली आहे. आता कांदा फ्राय करून घेऊ. एक 2-3 चमचे तेल घ्यायचं. तेल गरम झालेले आहे. आता कांदा टाकून घेऊ. कांदा फ्राय होतोय तोपर्यंत हा मसाला आपण मिक्सर मध्ये छान बारीक वाटून घेऊ. कोथिंबीर पण टाकून घेऊ यातच. मसाला खूपच छान झालेला आहे आणि अशा पद्धतीने वाटून घेतलाय.
आता हा आपण एका प्लेटमध्ये काढून घेऊ. मसाल्यामध्ये आता मीठ टाकून घेऊ. 1 चमचा मीठ टाकणार आहे. कांदा पण आपण मसाल्यामध्येच टाकणार आहे. त्या अंदाजे मीठ घ्यायचं. 1 चमचा काळा मसाला आहे. 1 चमचा लाल तिखट. अर्धा चमचा हळद. 1 चमचा कांदा लसूण मसाला. अर्धा चमचा चाट मसाला किंवा आमचूर पावडर टाकून घ्यायची. चव छान लागते. त्यालाही कलर छान आलेला आहे. मस्त परतून झाला. कांद्यालाही कलर खूप छान आलेला आहे. मस्त फ्राय झालेला आहे. आता हा कांदा मसाल्यामध्ये टाकून घेऊ. कांदा थोडा थंड होऊन द्यायचा आणि मग हे सगळं मिक्स करून घ्यायचा मसाला. मसाला आपला छान मिक्स झालेला आहे आणि भरपूर मसाला झालाय. आता हा मसाला मिरचीमध्ये भरून घेऊ. खूप दाबून पण यात मसाला भरायचा नाहीये. शिजल्यानंतर ही मिरची मसाला पण थोडासा वर येतो. या पद्धतीने तुम्ही मिरची केली ना, याच पद्धतीने तुम्ही करणार. कारण की ही खूपच छान लागती, टेस्टी लागती खूप. आणि थोडी मोठी मिरची असली की भरता पण व्यवस्थित येते. मिरची आपली छान भरून झालेली आहे आणि मसाला पण एवढा उरलेला आहे. हा आपण दुसऱ्या रेसिपीसाठी वापरू शकतो, भाजीसाठी कुठल्याही. वांग्याची भाजी पण याच्यामध्ये केली तर खूपच छान होते. 1-2 चमचे तेल घ्यायचे आता मिरची फ्राय करण्यासाठी. तेल थोडं गरम असतानाच ही मिरची आपण ठेवून घ्यायची. एक 2 मिनिटं झाले की मिरची परत झाकण ठेवून 1-2 मिनिटासाठी आपण मिरची वाफेवर शिजू देऊ आणि नंतर परत पलटी करायची. मसाला हा जो तुम्ही करून ठेवला ना, फ्रीज मध्ये अगदी छान राहतो हा मसाला. खराब होत नाही. कुठल्याही भाजीला तुम्ही हा वापरू शकता. 1-2 मिनिटं झालेत. आता आपण मिरची पलटून घेऊ. अजून 2 मिनिटासाठी मिरची वाफेवर ठेवून घेऊ. मिरची सगळ्या बाजूनी छान परतून झालेली आहे आणि शिजलेली पण आहे. आपण जो मसाला केलाय तो 2 चमचे वरून टाकून द्यायचा.
मिरची आपली छान झालेली आहे. आता आपण ही काढून घेऊ. मिरची आपली छान झालेली आहे. तुम्ही पण ही अशा पद्धतीने नक्की करून बघा. खूपच छान लागते.